नमस्कार रसिको. दीप्ती देसाई प्रस्तुत गाज नक्षत्रांची माला, थोड्या कविता थोड्या गप्पा यात तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, आतापर्यंत या उपक्रमात खूप जणांची ओळख आम्ही तुम्हाला करून दिली आहे, जे अष्टपैलू, हरहुन्नरी, कलासक्त, थोडक्यात बहुआयामी व्यक्तिमत्वाचे आहेत. या आमच्या उपक्रमाचे मीडिया पार्टनर्स आहेत मी बोरिवलीकर आणि ऑक्टस इन्फोटेक. यांचे नंबर्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत. तर अशीच एक बहुआयामी व्यक्ती म्हणजे गाजच्या सगळ्या आतापर्यंतच्या भागांमध्ये जे अष्टपैलू आणि हरवणारी व्यक्तिमत्व आली आहे तुमच्या भेटीला, तर अशीच एक बहुआयामी व्यक्ती आज आपल्याला या भागासाठी पाहुणी म्हणून लाभली आहे, जी निवेदिका आहे, निरूपणकार आहे, व्याख्याती आहे, लेखिका आहे, एकपात्री संवादिका म्हणून कार्यरत आहे. त्यांची 20 पुस्तकं, 2 अल्बम, 3 युट्यूब सिंगल्स, लिंबू टिंबू मग्स आणि सुभाषितांचे पेन स्टँड या कलाकृतींची कवयित्री, लेखिका आणि गीतकार. रसिको, यांची ओळख इतकी मोठी आहे ना की आपल्याला या व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याचाच खूप अभिमान वाटणार आहे आजच्या या भागानंतर. त्यामुळे वेळ न दवडता आपण थेट मुलाखतीकडेच वळूया. परत एकदा रसिक हो, दीप्ती देसाई प्रस्तुत गाज नक्षत्रांची माला, थोड्या गप्पा थोड्या कविता च्या या भागात मी पल्लवी वढवेकर बर्वे, पूर्ण गाज टीम, आमच्या स्वतः दीप्ती देसाई मॅम आणि तुम्ही सर्व रसिक मायबाप यांच्या वतीने स्वागत करते रुचाताई थत्ते यांचं. रुचाताई, खूप खूप स्वागत मॅम. हो रुचा, खरंच तुझी ओळख करून दिल्यानंतर पहिला प्रश्न मी तुला विचारते. रुचा, तू निवेदिका, व्याख्याती, एकपात्री कलाकार म्हणून काम करतेस. कवितेवरही तुझं तितकंच प्रेम आहे. तर तुझ्या बोलण्याच्या क्षेत्राचा कवितेसाठी कसा उपयोग होतो? नमस्कार दीप्तीताई. सगळ्यात आधी मी आपले मनापासून आभार मानते, कारण आपला हा उपक्रम इतका सुंदर आहे. गाज हा कार्यक्रम सगळीकडे गाजत आहे आणि थोड्या गप्पा थोड्या कविता ही अतिशय सुंदर संकल्पना आहे, ती मला खूप आवडली आणि त्याचा एक भाग होता येणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे. आणि आपला प्रश्नही अतिशय छान आहे, कारण मुळात वक्तृत्व आणि लेखन कला या दोन्ही शब्दांशी निगडीत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्वयंपूर्ण आहेत. म्हणजे अभिनय म्हणा, गाणं म्हणा, या कलांचं कसं असतं, थोडंसं टीमवर्क तिथे आवश्यक असतं. पण इथे मी एखादी कविता लिहिली की तिथे ती पूर्ण होते, किंवा व्याख्यान दिलं की ते सादर झालेलं असतं. मग तिथे जर मी काही माझं कमी जास्त झालं तर ती जबाबदारी पण माझीच असते, आणि त्याबरोबरच जर आवडलं, दाद मिळाली, तर ती शाबासकी ही मलाच मिळते. त्यामुळे या कलांचा मला निश्चितपणाने आनंद आणि अभिमान असं दोन्ही गोष्टी आहेत. तर बोलण्याच्या क्षेत्राचा कवितेसाठी उपयोग म्हणजे आपल्याला लगेचच लक्षात येईल की फक्त कविता मी जर करत असते तर कवी संमेलनात मला व्यासपीठ मिळालं असतं. पण बोलण्याच्या क्षेत्रात असल्यामुळे एकतर सादरीकरणाची सवय असते, त्याचा एक कवितेला फायदा होतोच. त्याचबरोबर कवितेला सुद्धा एक व्यासपीठ आपोआपच मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ, आता मागच्या महिन्यात लता दीदींचा वाढदिवस होता. त्यांच्या गीतांचा जर कार्यक्रम असेल तर त्यांच्यावरती माझी एखादी कविता असेल तर ती मी सादर करते आणि मग तिथे दाद मिळते, तिथे एक पैलू प्रकट होतो. पण त्याच वेळेला मी एक निश्चितपणाने खबरदारी घेते की ती कविता अजिबात ओढून ताणून तिथे बसवायची नाही, ती तिथे चपखलच बसली पाहिजे. आणि मुद्दाम ओढून ताणून ती करायची पण नाही, ती सुचली तरच ती करायची. पण अर्थात तशी कविता असेल तर ती मी अवश्य सादर करते. अजून एक दोन गोष्टी सांगायच्या तर 14 साली मी एकपात्री सप्ताह केला होता. म्हणजे 7 दिवस मी आणि बाबांनी 7 एकपात्री कार्यक्रम रोज असे केले होते. त्यात एक स्वरचित कवितांचाही मी कार्यक्रम केला होता. एकपात्री क्षेत्रात असल्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे कविता कशा निवडायच्या, त्याचा सिक्वेन्स लावायचा, स्क्रिप्ट तयार करायचं, या सगळ्या गोष्टी आपोआपच ओघाने येत गेल्या. त्यामुळे कवितेसाठी त्याचा फायदा झाला. किंवा कीर्तन वगैरे सुद्धा मी करत असल्यामुळे तिथे काही पद वगैरे मी लिहू शकले आणि त्यामुळे कवितेचा एक प्रकारे रियाज झाला. आणि याच्या पलीकडे जाऊन मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की कवितेचा परीघ हा सुद्धा या क्षेत्रामुळे विस्तारला. म्हणजे कसं,
मी जर कविताच करत राहिले असते तर कदाचित प्रेम, पाऊस, चंद्र अशा विषयांच्या मर्यादा आल्या असत्या. पण आज मी दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता ह्याचं वाचन करते, चिंतन मनन करते, त्याच्यावरती विचार मांडते, किंवा सावरकरांसारखा विषय आहे. हे सगळे विषय हाताळत असल्यामुळे कवितेला सुद्धा हे विषय उपलब्ध होतात आणि त्याच्यावरती सुद्धा मी कविता म्हणजे त्याच्यात माझी प्रकट होते असं म्हणायला हरकत नाही. आणि हे तर मी आपल्याला सांगितलंच की सादरीकरणाचा सराव असल्यामुळे तो एक प्रभाव पडतो आणि ती कविता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पोचली जाऊ शकते. तर आता या सगळ्याचं एक उदाहरण म्हणून मी एक छोटीशी कविताच आपल्या पुढे ठेवते. म्हणजे आता पु ल त्यांची जन्मशताब्दी आता शांता शेळक्यांची सुरू झाली. पुलंची जन्मशताब्दी जेव्हा होती त्यावेळेला मी गदिमा बाबूजी पु ल यांच्यावरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती हा कार्यक्रम करायचे आणि पुलंवरची माझी कविता त्यात सादर व्हायची. तर ती छोटीशी कविता आहे. बहुरंगी बहुढंगी मिश्किल आणि हसरे, बहुरंगी बहुढंगी मिश्किल आणि हसरे, पुल तुम्हा सारिखे व्यक्तित्व नाही दुसरे. महाराष्ट्रातील रसिक मनाचे जसे तुम्ही लाडके, झाले नाही होणार नाही कुणी तुम्हा सारखे. लेखक संगीतकार तसे कोट्याधीशही तुम्ही, लेखक संगीतकार तसे कोट्याधीशही तुम्ही, संवादिनीच्या सुरात आजही हरवतो आम्ही. मनावरती कोरली तुमची नाटके कित्येक, रसिक मनाला भावला तुमचा पैलू प्रत्येक. अढळपदी विराजमान हे बहुरंगी फुल, अढळपदी विराजमान हे बहुरंगी फुल, तुमच्या स्मृतीला अर्पण आज स्वर शब्दांची फुलं, तुमच्या स्मृतीला अर्पण आज स्वर शब्दांची फुलं. सुंदर. रुचाताई, आता एक अगदी उलट प्रश्न. कवयत्री असल्याने तुझं बोलण्याचं काम सोपं होतं का? आणि कवयित्री असल्याचा तुला बोलण्यासाठी काही फायदा होतो का? म्हणजे तुझं काय मत आहे, काय सांगशील आमच्या रसिकांना? हो, नक्कीच. म्हणजे कवितेला जसा फायदा होतो तसा कवितेचा सुद्धा बोलण्याला उपयोग होतोच. म्हणजे कवितेबद्दल मला नेहमी असं वाटतं की कविता म्हणजे काय, तर मूर्ती लहान आणि आशय महान. आणि मला सुद्धा नेहमी नेमकं बोलायला, आता तुम्ही पण निवेदन करता तर नेमकं बोलणं फार महत्वाचं असतं. पाल्हाळ लावलं की ते ऐकायला खूप कंटाळवाणं होतं. त्यामुळे किती बोलतोय यापेक्षा कसं बोलतोय याला आपल्याकडे खूप महत्व आहे. आणि ते करण्यासाठी कवितेचा कधी कधी खूप छान उपयोग होतो. म्हणजे एक उदाहरणच द्यायचं झालं तर मी रंगांचे अंतरंग असा एक कार्यक्रम करते. वेगवेगळ्या रंगांवर वेगवेगळे विषय मांडते. तर त्याच्यामध्ये काळा पांढरा रंग म्हणजे कृष्ण धवल याच्यावरती मला बरेच मुद्दे सुचले होते की आपली वाद्य काळी पांढरी असतात आणि त्यातून मैफल रंगत जाते, किंवा काळ्या पांढऱ्या ढगातून म्हणजे आभाळातून पाऊस येतो आणि मग सृष्टी रंगून जाते. असं सगळं एक एक सुचत होतं. पण मग ही सगळी यादी सांगितली असते तर ते कदाचित निबंधासारखं वाटतं आणि मग मला कविता आपोआप सुचली. मी परत एकदा सांगेन की ओढून ताणून कविता करू नये अशा मताची मी आहे. ती आपोआप सुचते तेव्हा छान होते. पण कवितेशी सतत जवळीक असली तर ती सुचायलाही मदत होते. तर त्यात काही ओळी मी आपल्याला ऐकवते की काळी पांढरी वाद्ये सारी रंग भरती गीतात, काळी पांढरी वाद्ये सारी रंग भरती गीतात, कृष्ण धवल नभातुनी रंग उमलती पानात. म्हणजे फुलं आणि फळं. पांढऱ्यावर करता काळे रंग उमटती शब्दात, पांढऱ्यावर करता काळे रंग उमटती शब्दात, कृष्ण धवल गीते आजही रंग खेळती स्वप्नात. काळा पडदा शुभ्र चांदणे, आता कोजागिरी नुकतीच झाली आहे. काळा पडदा शुभ्र चांदणे प्रीत गुलाबी मनात, असा सुंदर संगम घडतो कृष्ण धवल या रंगात, गोफ असा हा मिळला जातो कृष्ण धवल या रंगात. तर असा विषय नेमकेपणाने पोहोचवण्यासाठी कवितेचा कधी कधी नक्कीच उपयोग होतो. मस्त. तू मगाशी बोललीस कवितेचा रियाज. कवितेचा रियाज ही संकल्पना फारशी रूढ नाहीये, पण मग तो कसा करावा असं तुला वाटतं? खरं तर मुळात रियाज हीच गोष्ट एवढी मोठी आहे की त्याच्याबद्दल बोलावं एवढी खरं तर मोठी नाही. पण तरी सुद्धा मला काही विचार नक्कीच मांडायला आवडतील. कारण कवितेबद्दल असा समज अनेकांचा असतो की कविता सुचली पाहिजे. ते अगदी बरोबर आहे. आता बी असल्याशिवाय अंकुर उमलणार नाही, उगवून येणार नाही, हे अगदी खरं असतं.
पण त्याला सुद्धा माती पाणी उजेड वारा हे सगळं लागतंच, किंवा खत पाणी घालावंच लागतं. तसं आपल्या कवितेला सुद्धा काहीतरी खत पाणी, ज्याला आपण रियाज म्हणू, ते करावंच लागतं. मग त्याच्यामध्ये वाचन तर आलंच, पण वाचन म्हणजे फक्त कविता संग्रहांचं वाचन असं नव्हे, तर सगळ्या प्रकारचं वाचन आलं, चिंतन आलं, मनन आलं. आणि एवढंच नाही, मी पुढे जाऊन म्हणेन की, किंवा कुठल्याही कलेसाठी खरं तर, की माणसांचं वाचन आणि अनुभवाचं सुद्धा वाचन हे खूप छान बोलले. त्याच्यावरती आपण सुद्धा चिंतन मनन हे केलं गेलं पाहिजे. तो हा हा एक प्रकारचा कवितेचा रियाजच आहे. म्हणजे आपल्या संवेदना, आपण संवेदनशील असणं सातत्याने, आणि तिथे काहीतरी मनामध्ये उमटत राहणं, हा खरा कवितेचा रियाज आहे. आता काही जुन्या कवींची उदाहरणं द्यायची की त्यांनी या रियाजाबद्दल काय सांगितलंय. तर बहिणाबाई, त्यांनी काही रियाज हा शब्द वापरला नाही, पण सोपान देवांनी त्यांच्या मुलांनी त्यांना विचारलं की तू इतकी राबत असतेस, तुला हे कसं सुचतं सतत. तर त्यांनी असं सांगितलं होतं, माणूस आगीशी खेळतो ना, तसं माणसाला शब्दांशी खेळावं लागतं. तर त्यामुळे मग मला हे सुचतं असं, म्हणून गाणं ओठावर येतं असं त्या सांगतात. आणि त्या खरोखर शब्दांशी कसं खेळायच्या, की ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणून नाही. म्हणजे जातं या शब्दाचा कसा, ते आतून बाहेर येतं, जात्यातून बाहेर पडतं, येतं, मग त्याला जातं का म्हणायचं असा प्रश्न त्यांना पडतो. आपण असा विचार करत राहायला पाहिजे. किंवा शांताबाईंनी सुद्धा असं सांगितलं की मी गीतलेखन का करते, काव्यानुवाद का करते. तर आर्थिक भाग हा वेगळा आहे, परंतु काव्यानुवाद आणि गीतलेखन हा माझ्यासाठी शब्दांचा रियाज आहे. शब्दांच्या सहवासात त्याच्यामुळे मला राहता येतं, ते म्हणून मी ते करते. कारण काव्यानुवाद म्हणलं की काहीसं असं वाटतं की स्वतःची कलाकृतीच नाहीये, पण त्या अशा चौकटीत राहायचं आणि त्या शब्दांचं मराठीपण हरवू द्यायचं नाही. ही फार तारेवरची कसरत असते, आणि ते करत असताना रियाज नक्की घडतं. माझ्या बाबतीत सांगायचं तर सुभाषितांचा आणि कबीरांच्या दोह्यांचा काव्यानुवाद करायचा मी प्रयत्न केला. किंवा आता आपले काही काही ग्रुप्स असतात व्हॉट्सअपवर, फेसबुकवर कवितांचे, तिथे चित्रावरून कविता करा, शब्दावरून करा, एक ओळ घ्या, पुढची कविता पूर्ण करा, असे विषय दिले जातात. आणि त्यातून कवितेचा रियाज हा नक्की होत असतो. पण त्या कविता करणं म्हणजे कविता असतेच असं नाही प्रत्येक वेळेला. कविता आतून उमलणं हेच खरं असतं, पण तरी सुद्धा या गोष्टींची जोड देत राहायला पाहिजे, आणि त्यामुळे कविता आपली नक्की बहरत राहील, त्याच्यात काहीच शंका नाही. तर विडंबना हा सुद्धा मला असं वाटतं की गीताच्या चाली घेऊन त्याच्यावरती शब्द लिहिणं, विडंबना सुद्धा मी अनेक केली. तर आपली हरकत नसेल तर एक छोटीशी झलक दाखवते विडंबना. जरूर. काळा गॉगल घालूनी, सनकोट चढवूनी, नक्षीदार स्कार्फ मी बांधिला, हात नका लावू माझ्या गाडीला, नवी कोरी गाडी लाख मोलाची, भरली मी टाकी महागड्या पेट्रोलची, पेट्रोलची हो पेट्रोलची, लायसन काढून पीयूसी हे ठेवीला, लायसन काढून पीयूसी हे ठेवीला, हात नका लावू माझ्या गाडीला, हात नका लावू माझ्या गाडीला, हात नका लावू माझ्या गाडीला, हात नका लावू माझ्या गाडीला. सुरेख. खरंच. रुचाताई, तू स्वतःच्या आणि पूर्वासुरींच्याही कविता सादर करतेस, यामध्ये तुला नेमका काय फरक जाणवतो, आणि तुझ्या कविता म्हणा किंवा इतरांच्या कविता म्हणा, याच्यात सादरीकरणाची तयारी कशी करायला हवी? स्वतःच्या कविता सादर करताना आणि म्हणजे फरक असा फारसा नसतो, पण स्वतःची कविता सादर करताना फारशी जबाबदारी नसते, कारण ती आपली स्वतःची असते. शब्द थोडे इकडे तिकडे झाले किंवा आपल्याला अशा नेमका माहिती असतो, त्यामुळे आपण ती तेवढ्या आत्मविश्वासाने सादर करू शकतो. पण ते करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जसं आता मी म्हणलं, व्याख्यानामध्ये मी कवयित्री आहे आणि मग माझी कविता ऐकवायची असा अट्टहास नसावा. म्हणजे मी दुसरीकडे काही व्याख्यान म्हणा किंवा निवेदन करत असेल तर तो अट्टहास नसावा. आपण आपल्या कवितेकडे तटस्थपणे पाहायला पाहिजे की खरोखर ही कविता इथे बसतीये का. दुसरं म्हणजे ती कविता सादर करण्याजोगी आहे का. म्हणजे मोठी नाव आहेत पण सगळ्यांना माहिती आहेत म्हणून उदाहरणं देते की मंगेश पाडगावकर असतील, ते कविता इतक्या अप्रतिम सादर करायचे आपल्याला माहितीये, पण त्यांनी ज्या सादर केल्या
तेवढ्याच त्यांच्या कविता नव्हत्या, त्यांच्या अनेक कविता होत्या. पण कुठल्या कविता सादर करायच्या ह्याच्या मागे त्यांचा विचार असायचा. बोलगाणी म्हणा, वात्रटिका, बालकविता, अशा प्रकारच्या कविता ते जास्त सादर करताना आपल्याला दिसायचं. त्यामुळे तो विचार आपण सुद्धा करणं कुठेतरी महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर कवी संमेलनात असं दिसतं की स्वतःचीच कविता असते, पण तिथे गेल्यानंतर हळूहळू काढली जाते, मग ती प्रस्तावना त्याची लांबण लावली जाते आणि पूर्ण खाली बघत बघत ते वाचन केलं जातं, अडखळत वाचन केलं जातं. तर किमान आपली कविता आहे तर ती आपण पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे, ती आपल्या म्हणजे तोंडात बसली पाहिजे. आणि पाठ असेल तर अतिशय उत्तम, पण पाठ नसेल तर अधूनमधून समोर बघता येईल इतपत तरी आपली ती कविता तयार पाहिजे. दुसऱ्याची कविता सादर करताना, मग ते थोर कवी असतील किंवा आपल्या ओळखीचे असतील किंवा आपल्या एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप मधले कोणी असतील, ती सादर करत असताना पहिलं पथ्य पाळायचं म्हणजे त्यांचा नामोल्लेख करणं, की ही कविता कोणाची आहे हे सांगणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि माहिती नसेल तरी तसाही उल्लेख अवश्य करावा की ही अज्ञात व्यक्तीची कविता आहे. आणि आपल्याला माहिती नसेल तसा उल्लेख केला तर ज्यांना माहिती त्यांच्याकडनं आपल्यावर ती माहिती सुद्धा पोहोचते, असा सुद्धा मला अनुभव आलेला आहे. कारण ज्याचं श्रेय त्याला देणं हा तर भाग आहेच, पण एखाद वेळेला ती कविता दुसऱ्यांना आवडते, मग ते लिहून घेतात आणि मग त्यांना ते माहिती नसलं नंतर विचारायचं राहून जातं आणि मग ती कविता तशीच फिरत राहते. तर आपली ती जबाबदारी की त्यांचं नाव आपण सांगितलं पाहिजे की ही कविता नक्की कोणाची. दुसरं म्हणजे दुसऱ्याची कविता सादर करत असताना शब्द तसाच्या तसा आपण सादर करणं अपेक्षित आहे. म्हणजे मी तुमची कविता सादर करते आणि 4-5 शब्द बदलून टाकले तर असं होऊ नये. तर ती शब्दांच्या बाबतीत काळजी घेणं ही एक आपली निश्चितपणाने जबाबदारी असते. आणि त्याचबरोबर हा खरं तर कार्यशाळेचाच विषय आहे. जसं वाचिक अभिनयाचा कार्यशाळा असते, तसाच हा थोडासा भाग आहे की ऱ्हस्व दीर्घ शब्दांचा उच्चार हा सगळा भाग त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि अगदी अडखळत किंवा रुक्षपणे तर वाचन करू नये हे मी बहुतेक सांगितलं, पण अगदी एक छोटंसं उदाहरण द्यायचं तर वाचिक अभिनय म्हणजे कसा असतो की कुठल्या शब्दावर जोर दिल्याने कसा अर्थ बदलतो हे थोडंसं लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे कवितेचा आशय लक्षात घेताना, म्हणजे उदाहरणार्थ तुझी आजची कविता खूप छान होती. आता तुझी आजची कविता खूप छान होती असं म्हणलं की मी दाद दिली एवढाच अर्थ कळला, पण तुझी आजची कविता खूप छान होती म्हणजे बाकीच्यांची एवढी नव्हती, तुझीवर जोर दिल्यावर असा अर्थ झाला. तुझी आजची कविता खूप छान होती, तर आजची कविता छान होती म्हणजे एरवी एवढी नसते, आज खूप छान जमली होती. किंवा तुझी आजची कविता खूप छान होती पण सादरीकरण अजून चांगलं व्हायला हवं. त्यामुळे आपण जसा शब्दावरती जोर देतो तसं त्याचा अर्थ बदलत जातो. कवितेच्याही बाबतीत ते होतं आणि कवितेच्या बाबतीत आशय खूप महत्वाचा असतो. अर्थात आता पूर्वासुरींची कविता जर आपण वाचत असतो तर नेमका अर्थ आपल्याला कळेलच असं नाही, पण तो जसा आपल्याला समजला तसा तरी तो पोचवता यायला हवा. उदाहरणार्थ सखी मंद झाल्या तारका, तर हे प्रेयसीचा विरह असं आपल्याला वाटतं, पण सुधीर मोघांनी सांगितलं होतं त्यांनी ती कवितेची आळवणी केली होती. तर असे वेगवेगळ्या कवितांच्या बाबतीत वेगवेगळे अर्थ असू शकतात, पण आपण आपल्याला जसा पोचलाय तसा का होईना पण तो पोचतोय का हे एकदा म्हणून पाहिलं पाहिजे, रेकॉर्ड करून. आता तर अनेक साधनं आहेत व्हिडिओ करून, त्यामुळे तो सराव करत राहूनच ते छान होऊ शकेल असं वाटतं. किती छान सांगितलंस का. खरंच. कविता आणि गीत लेखन हे तू केलंयस, मग गीत लेखनाच्या प्रवासाविषयी आम्हाला थोडक्यात सांग ना. गीतलेखन हा खरं तर प्रवास माझा अपघाताने झाला. म्हणजे गीतकार व्हायचं वगैरे असं मी ठरवलं नव्हतं, पण असं झालं की मी ऑर्कुट वरती कविता पोस्ट करायचे. ऑर्कुट जेव्हा होतं ते आता बंद आहे, पण त्यावेळेला श्रीरंग उर्हेकर नावाच्या एका संगीतकाराने माझी कविता वाचली, त्याला आवडली, त्याला चाल लावली आणि मला फोन केला आणि सांगितलं की मी अशी चाल लावली तर मला अल्बम मध्ये घ्यायची. तर मी म्हटलं काही हरकत नाही, फक्त तिथे नाव येईल असं बघ नक्की आणि मला कळव पुढे पुढे कसं होतंय. तर नंतर असं करता करता त्यांनी अजून एका कवितेला चाल लावली, ती कविता होती. तर ती परिराणीची अशी एक कविता होती. ती मुग्धा वैशंपा यांनी त्यावेळेला गायली. 2010 ची गोष्ट आहे, ती तेव्हा लिटिल चॅम्प होती. तर ती मुग्धा वैशंपा यांनी गायली आणि ती दुसरी प्रेम कविता होती, ती सुरेश वाडकरांकडनं त्यांनी गाऊन घेतली. त्यामुळे हे अचानक तो योग माझ्या आयुष्यात आला आणि आता तर जाणवतं की म्हणजे एवढ्या मोठ्या गायकाकडनं आपले शब्द गायले गेले, तर ते मला नंतर खूप जाणवलं.
आणि त्याच्यानंतर माझ्या घरातच माझी बहीण ती संगीतकार म्हणून तिने काम सुरू केलं. म्हणजे ते पण आपोआपच झालं. माझा कवितेचा कागद पडला होता, ती एकदम घेऊन गायला लागली. आणि नंतर तिने बऱ्याच कवितांना चाली लावल्या, त्यातल्या 3 आता रिलीज झाल्यात. त्यातलं ओंजळी तर उरले म्हणून जे आहे त्याला चित्रपदार्पणाचं नामांकन मिळालं. एक वा. गुरुवंदना झाली. आणि मागणे विश्वासाठी हे कोविडच्या काळात संपूर्ण जगासाठीच मागणं अशी प्रार्थना मी केली होती. अच्छा. त्यालाच तिने चाल लावली आणि त्याला 3.5-4 लाख व्ह्यूज मिळाले. आणि शिवाय काही आकाशवाणीसाठी आणि रंगमंचीय कार्यक्रमांसाठी गीतलेखन हे ओघाओघाने होत गेलं. असा तो साधारण प्रवास आहे. वा. वा. मस्त. तुझे कविता संग्रह आणि त्यानिमित्ताने शिरीष पै आणि गंगाधर महांबरे यांचं तुला मिळालेलं मार्गदर्शन याबद्दल आमच्या रसिकांना काय सांगशील ताई? मला सांगायला आवडेल नक्कीच. 6 कविता संग्रह एकूण प्रकाशित आहेत. त्यातले 4 जे आहेत बालकविता संग्रह, त्याची पण एक गंमत झाली. माझा मुलगा छोटा असताना, नर्सरीत असताना त्याला आंबा करायचं होतं आणि 4 ओळी लिहून द्यायच्या होत्या. तर थांबा जरा थांबा, मी आहे आंबा, मी फळांचा राजा, खाताना येईल मजा. अशा 4 ओळी मी लिहून दिल्या. आणि मग सगळ्या फळांवर सुचलं, फुलांवर सुचलं, भाज्यांवर सुचलं. आणि पुन्हा एकदा असाच एक योगायोग घडला की माझे जे प्रकाशक आहेत, ज्यांनी सूत्रसंचालनाची वगैरे पुस्तकं काढली, त्यांनीच मला फोन केला की अशी अशी पुस्तकं हवीत फळं, फुलं, भाज्या ह्याच्यावरती. हे आपोआप घडून आलं. आणि ती शासनाची काहीतरी योजना आहे. त्यामुळे ही 3 पुस्तकं आणि प्राण्यांच्या शेपट्या ह्याच्यावर एक पुस्तक आहे. 4 संग्रह आपोआप त्यातनं साकार झाले. आणि 4 रंगात होते. आणि एक पुस्तक अवघ्या 20 रुपयाला, त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद वाचकांनी पण दिला. आणि त्याच्या आधीची गोष्ट ही चारोळी संग्रह हा सगळ्यात माझा पहिला, फक्त तुझ्यासाठी म्हणून. तो प्रेम कविता चारोळ्या होत्या. 18व्या वर्षी तो पहिला प्रकाशित झाला 2002 मध्ये. आणि तो माझ्या बाबांनी प्रकाशित केला. आणि 2003 मध्ये हायकू संग्रह फुलपाखरू आपल्याच नदात, तोही बाबांनीच काढला होता. आणि मला सांगायला आवडेल की माझे बाबाही ज्येष्ठ कवी म्हणून प्रसिद्ध आहेत, डॉक्टर मधुसूदन घाणेकर. आणि त्यांनी अनेक कवी संमेलनांचं अध्यक्षपद भूषवलंय, साहित्य संमेलनांचं. आणि त्याचबरोबर त्यांचेही अनेक संग्रह प्रकाशित आहेत. आणि आम्ही म्हणजे बहिणीबद्दल तर मी सांगितलं, ती संगीतकार आहे, गायिका आहे, सीए आहे, ती पण कविता करते, माझी आई ही कविता करते. तर असं आमचं कवी कुटुंब आहे. कुटुंब रंगलंय काव्यात. आणि आम्ही कवितांचे, स्वरचित कवितांचे कार्यक्रम केलेत. त्याचबरोबर आवडत्या कविता, अनुवादित कविता, दिवाळी अंकातल्या कविता. त्यामुळे हे सगळं घरीच मला बाळकडू सगळं मिळालं, संस्कार झाले. आणि त्यातून माझी जडणघडण झाली. आणि मी जसं म्हणलं की बाबांनी हे कविता संग्रह माझे 2 पहिले काढले, तर ही कल्पना बाबांचीच की गंगाधर महांबरे यांची प्रस्तावना घ्यावी. कारण मला तेव्हा एवढं काहीच कळत नव्हतं की काय करायला पाहिजे, कसं काढायला पाहिजे. तर गंगाधर महांबरे आता नंतर जाणवलं की आता भावसंगीताचा इतिहास वगैरे मी जेव्हा निवेदनात उलगडला, तेव्हा लक्षात आलं की गंगाधर महांबरे या नावाशिवाय आपण कार्यक्रम पूर्णच करू शकत नाही. एवढे ते मोठे गीतकार होऊन गेले. आणि त्यांची प्रस्तावना माझ्या संग्रहाला लाभली. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्यामध्ये गीतकाराचे उत्तम गुण आहेत. आणि तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं, पण पुढच्या घडणाऱ्या गोष्टी बघितल्यानंतर मला ती फार मोठी गोष्ट वाटली. त्यांचे आशीर्वाद लाभले. आणि खरंच ते एवढं म्हणू शकले असते की छान केल्यास ना चारोळ्या वगैरे, पण त्यांनी स्वतःहून एवढं आवर्जून सांगितलं, त्यांना सांगावंच वाटलं ही हा त्यांचा खरंच मोठेपण आहे. आणि तसंच शिरीष पैंबद्दल, त्या प्रस्तावना खरं तर देणार होत्या, पण त्या नेमक्या त्यावेळेला आजारी होत्या. पण त्यांनी मुंबईहून मला फोन केला पुण्याला, आणि जवळजवळ 1.5 तास त्या माझ्याशी बोलत होत्या. आणि हायकू जपानी काव्य प्रकार तो त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा आणला. आणि त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन हे सगळ्यात महत्वाचं मानलंच जातं. आणि त्यांनी 1.5 तास मला प्रत्येक हायकूवरती त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि हा सुद्धा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते. आणि हा योग माझ्या आयुष्यात जुळून आला. तर मी त्यामुळे त्यांची आठवण म्हणून एक उदाहरण म्हणून हायकू आणि चारोळी आपल्या पुढे सादर करते. तर फक्त तुझ्यासाठी या संग्रहातली चारोळी अनेक वर्षांपूर्वीची, त्यामुळे त्या अल्लड भावना आहेत थोड्याशा. तुझ्याबद्दलच्या भावना येत नाहीत सांगता, तुझ्याबद्दलच्या भावना येत नाहीत सांगता,
जरा डोळ्यात बघ येतात का वाचता, जरा डोळ्यात बघ येतात का वाचता. आणि 1-2 हायकू. त्याचं शीर्षक होतं फुलपाखरू आपल्याच नादात. तर फुल नसताना फुलपाखरू आलं, फुल नसताना फुलपाखरू आलं, रस्ता कसं चुकलं. पकडायला फुलपाखराला सरसावला त्यानं हात, पकडायला फुलपाखराला सरसावला त्यानं हात, फुलपाखरू आपल्याच नादात, फुलपाखरू आपल्याच नादात. मस्त. तर इथे मला फक्त एक सांगायचंय, आता काही जण 5-7-5 असा हायकूचा नियम आहे असं म्हणतात. म्हणजे 5 अक्षरं, दुसऱ्या ओळीत 7 अक्षरं, तिसऱ्या ओळीत 5 अक्षरं. पण शिरीषबाईंनी हा नियम ठरवला नव्हता. म्हणजे त्यांनी अक्षरांचं बंधन घालून घेतलं नव्हतं आणि मी त्यांना फॉलो करत असल्यामुळे मी पण ते बंधन पाळलेलं आहे. तेवढं मला सांगायचं. खूप छान. चारोळी आणि हायकू. जे हायकू, चारोळी, विडंबन, बालकाव्य, बालकविता, हास्य कविता असे विविध प्रकार तू हाताळलेस. मग याबद्दल जरा आम्हाला सांग ना अधिक. आता कवितेतलं वैविध्य पण ठरवून नाही झालं, पण मुळातच आपली कविता म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं आणि मला कुठल्याच बाबतीत तोच पण आवडत नाही. सारखं वेगवेगळे प्रयोग करायला म्हणा किंवा वेगळं काहीतरी सुचत असतं, संकल्पना सुद्धा. आणि त्यामुळे तेच कवितेत सुद्धा प्रकट होत गेलं आणि त्याचं प्रतिबिंब मनाचंच पडत गेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आता बरेच प्रकार आता सादर केले मी बोलण्याच्या ओघात. तर आता एक बालकविता छोटीशी सादर करते. तर एका छोट्या मुलीचे दात पडायला लागलेत आणि तिला हे माहिती नाहीये की असे दात पडतात. आणि मग काय गंमत झाली, ही छोटी कविता आहे. अरे बापरे पडू लागले कसे माझे दात, अरे बापरे पडू लागले कसे माझे दात, 1 नाही 2 नाही पडले चांगलेच दात. पडके दात पाहून सगळे हसतात, आजी सारखीच कवळी आता लागणार म्हणतात. दादा म्हणतो मला तू दात पडकी, ताई चिडवते कशी तिच्या तोंडात खिडकी. इतक्या लवकर कशी झाले हो मी म्हातारी, शहाण्यासारखीच वागते पडलेही नाही आजारी. सारखे येते रडू पडतात माझे दात, पाहणार नाही आता कधीच मी आरशात. गोळ्या बिस्किटो कुडूम कधीच नाही खाणार, एकही दात आता नाहीच पडू देणार. खूप रडल्यावर आई आली जवळी, वेडाबाई इतक्यात कशी लागेल तुला कवळी. अगं सोनू तुझे हे दुधाचे गदात, तुझेच नाही बरं सगळ्यांचे पडतात. सगळे पडून पुन्हा नवीन दात येतील, हसल्यावर मग तू छान छान दिसशील. जीभ नाही लावायची, छान स्वच्छ घासायचे, बाप्पाने दिलेले हे मोती छान जपायचे. आईने समजूत काढल्यावर खात्री माझी पटली, कवळी लागण्याची काळजी सुद्धा मिटली. शाळा सुरू झाल्यावर सारे लागले हसू, शाळा सुरू झाल्यावर सारे लागले हसू, सगळ्यांच्याच तोंडातल्या मग खिडक्या लागल्या दिसू, सगळ्यांच्याच तोंडातल्या मग खिडक्या लागल्या दिसू. खूप क्यूट. खरंच छान. वा. ऍक्च्युली दीप्ती मॅम तुम्हालाही असं वाटत असेल ना की ही मुलाखत संपूच नाही, इतकं भांडार आहे हिच्याकडे, ताईकडे. खरंच. तर रसिका, रुचाताई बद्दल जाणून घेऊन खरंच खूप मस्त वाटलं आज. इतका अभिमानास्पद तिचा हा साहित्य प्रवास आहे, हो ना? रुचाताई, तू आज नक्षत्रांची मालामध्ये आलीस, तुझे अनुभव, तुझा साहित्य प्रवास आमच्या बरोबर शेअर केलास आणि आमच्या या दीप्ती देसाई प्रस्तुत गाज या परिवाराचं तू एक आता हिस्सा बनलेली आहेस आणि त्यासाठी खरंच तुझे खूप खूप धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं, मनापासून आभार. रसिको, गाजचं कुटुंब विस्तारत आहे. काही महिन्यांपूर्वी दीप्ती देसाई मॅमने लावलेलं हे बीज आता वाढून आकाशाकडे झेप घेत पाहत आहे आणि त्यासाठी गरज आहे रसिको तुमच्या पाठिंब्याची. ही एक साहित्य चळवळ आहे आणि ही पुढे नेण्यासाठी तुमचीच गरज आहे. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, बरोबर ना रुचाताई? मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर, लोग साथ आते गए और कारवा बनता गया. अशाच पद्धतीने ही साहित्य चळवळ आपल्याला पुढे न्यायची. रसिको, गाज जसं तुम्हाला ऑनलाईन भेटतंय ना, तसं आता ऑफलाईनही भेटणार आहे बरं का. खाने वालों को खाने का बहाना चाहिए, बरोबर ना मॅम? तसंच आनंदासाठीही निमित्त असो किंवा नसो तो व्यक्त व्हायलाच पाहिजे.
दिवाळीच्या सुट्ट्या लागतायत किंवा लागणार आहेत, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर्सही आम्ही दिलेत. तर वाट नका बघू रसिको, फोन उचला, कॉल करा, तुमचा दिवस बुक करा आणि आमच्या काव्य मैफिलीचा आनंद घ्या. आणि ही साहित्य चळवळ पुढे न्यायला आम्हाला, आमच्या गाज परिवाराला सक्रिय पाठिंबा द्या. तुमचा लोभ आहेच, तो कायम वाढू देत हीच विनंती. धन्यवाद.